तू नवीन ECG मशीन्स बघितल्यास ना? आपण ट्रेनिंग देतोय ना त्याचं इंटर्न्स ना? हो, पण अंजली नाही आहे त्याच्यात, राईट? पण ट्रेनिंगसाठी मुलं सपरेने निवडली होती. बोलवणारच होतो तिला, मे बी मिसकम्युनिकेशन झालं असेल. डॉक्टर अंजलीला माझ्या केबिनमध्ये पाठवा जरा. एक रिक्वेस्ट करू का सर, प्लीज तुम्ही आत्ता मला परमिशन द्या. जितकं ट्रेनिंग आहे ना तेवढं तरी निदान मला मिळेल. मी तेवढी. तू राहिलेलं ट्रेनिंग अटेंड करू शकते. मे आय कम इन सर? अंजली, यू आर नॉट सपोज टू बी हिअर. नाही, ॲक्च्युली काय झालं, मला सप्रे सरांचा फोन आला तेव्हा मी लगेच निघाले, पण तरीसुद्धा मला उशीर झाला. आय एम सो सॉरी. ही नवीन टेक्नॉलॉजी सगळं सोपं करते. जर ह्या टेक्नॉलॉजीवरचा खर्च आपण त्या गरजू लोकांकडनं वसूल करणार असू तर मग इट डिफीट्स द व्हेरी ओन पर्पज ऑफ टेक्नॉलॉजी. नवीन मशीन आवडलं ना? आता प्रॅक्टिस करा आणि शिकून घ्या. जेव्हा आम्ही इंटर्न होतो ना तेव्हा असं काहीच नव्हतं रे. मी तर माझी इंटर्नशिप गडचिरोली मधल्या एका लहानच्या हॉस्पिटलमध्ये केली होती. सर, वाचलंय मी हे तुमच्या पुस्तकात. हो, पण बऱ्याच काही गोष्टी मी पुस्तकामध्ये नाही लिहू शकलो. मग तर आम्हाला पण सांगा ना काहीतरी. नक्की. कॉफी घेऊया? म्हणजे तुम्हाला काही काम आहे का आता? नाही, अहो सर, आम्हाला तर आवडेल ना तुमच्या बरोबर कॉफी घ्यायला. आम्हाला चालेल. अंजली, चालेल ना? सर, ॲक्च्युली मला थोडंसं काम आहे. मला जरासे नोट्स कम्प्लीट करायचे आहेत, सो आय कॅन्ट कम. ओके, यू कॅरी ऑन. चला. चालेल. तू नाही गेलीस कॉफी प्यायला डॉक्टर जनार्दन बरोबर कॉफी घ्यायला? नाही सर, ॲक्च्युली मला हॉस्टेलवर जरासं वेगळं काम होतं. गेल्या काही दिवसातलं ऑब्झर्वेशन सांगू मग म्हणजे तुला पटते का? या अंजलीला आउट ऑफ द वे जाऊन फेवर केलं जात आहे असं नाही वाटत तुला? एक्झॅक्टली सर, अगदी माझ्या मनातला बोलला तुम्ही. बसा. सर, पक्ष कार्यालयात पक्षप्रमुख आल्यानंतर जसा उत्साह येतो ना, तुम्ही इथे आल्यानंतर अगदी सगळ्यांचं तसंच झालंय. अरे, हे हॉस्पिटल म्हणजे दुसरं घर आहे माझं. आणि इथला सगळा स्टाफ म्हणजे माझे कुटुंबीय. तुम्हाला सांगतो, 25 वर्षापूर्वी हे हॉस्पिटल सुरू केलं मी. तेव्हापासून जो स्टाफ आहे ना नोकरीमध्ये तो अजून तसाचा तसा आहे. हा, म्हणजे काही लोक सोडून गेले पण ते नाराज होऊन नाही गेले. चांगलं प्रॉस्पेक्ट मिळाले म्हणून गेले ते. प्रकाश, हा या. तर काय घेऊन माझ्यासाठी कॉफी घेऊन ये फक्त, आणि यांना विचार काय हवं ते. मॅडम तुम्हाला? नाही, मला काहीच नको. अगं असं काय, घे ना काहीतरी. कॉफी चालेल. हा. मला इडली सांगा. तर नक्की काय घेणार ना? नाही नाही, मला खायला काही नको, मला फक्त कॉफी घेऊन ये. ओके सर. आता हा प्रकाश, याची आई आपल्याकडे म्हणजे हे हॉस्पिटल सुरू केलं तेव्हापासून आहे बरं का. एकदा याची आई आली घेऊन याला माझ्याकडे, म्हणाली की अहो 12वीत नापास झाला हा, काही करत नाही, काय करणार. म्हटलं एक काम करू, त्याला आपण कॅन्टीन मध्ये ठेवून घेऊ. तेव्हापासून आहे हा इथे. आता बघ, इतकी वर्ष झाली पण इतकं फास्ट शिकला ना सगळं. अख्खं कॅन्टीन एकटा सांभाळतो तो. कसं आहे, प्रत्येक माणसाकडे काही ना काहीतरी स्किल हे असतंच. आपण ते शोधून काढायचं असतं. पुढे जाण्याची घाई आणि मनातली इनसिक्युरिटी या भैया अंजली सारख्या पोरी पुढे पुढे करतात. नाही म्हटलं तरी थोडा फायदा होतोच त्यांना. पण सर, हे सगळं चुकीचं आहे असं नाही का वाटत तुम्हाला? 100% चुकीचंच आहे. काय झालंय, डॉक्टर जनार्दन आजकाल काहीसा वेगळा विचार करायला लागले.
इतकी वर्ष काम करतायत त्यामुळे डिसिजन मेकिंग अफेक्ट व्हायला लागलंय. कुठल्याही अँगलकडे इमोशनली बघतात. ते सोपं असतं आणि आपल्याला सहज जमतं असं त्यांना वाटतं, बाकी काय. हा, थँक्यू. थँक्यू. थँक्यू दादा. सर म्हणजे तुम्हाला आता थोडा वेळ आहे तर एक विचारू का? सुरुवातीच्या काळातल्या प्रॅक्टिस बद्दल काहीतरी सांगा ना प्लीज. सुरुवातीची प्रॅक्टिस मी केली तिकडे दूर महाराष्ट्रामध्ये, अत्यंत रिमोट गावात. म्हणजे आज सुद्धा तिथे मेडिकल एड बरोबर मिळत नाही. त्यावेळेला काय परिस्थिती असेल विचार करा. एक नुसतं असं पत्र्याचं खोपटं होतं. अगं टेलिफोन नव्हता तिथे. फोन करायला साधारण 1 किलोमीटर चालत जायला लागायचं. तो पण कधी चालू असायचा नसायचा. तेव्हा नव्हतं हे इंटरनेट, मोबाईल फोन. पण सर या सगळ्याच्या नादात इतरांचं नुकसान होतं त्याचं काय? नुकसान होऊन द्यायचं नाही. कसं आहे अनु, ही स्पर्धा आहे. यात धावावं लागणार, झगडावं लागणार, जिंकावं लागणार. लोक तू कशी जिंकलीयस हे लक्षात नाही ठेवणार. तू जिंकलीयस हे मात्र सगळ्यांच्या लक्षात राहील. तुला कळतंय ना मी काय म्हणतोय ते? येस. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हे तत्व इथेही लागू आहे. त्यामुळे सावध राहायचं आणि आपलं काम करत राहायचं. येस सर. मी आहे. हो. तुला सांगतो, एक अत्यंत कॉम्प्लिकेटेड केस आली होती एका मुलीची ऑपरेशनसाठी माझ्याकडे. आणि मला माझ्या गुरूंना कॉन्टॅक्ट करायचं होतं. डॉक्टर आगाशे. येस, राईट. आणि ते लांब होते, म्हणजे एक 7-8 किलोमीटर वरती राहायचे, एकटेच, रिटायर्ड लाईफ. त्या दिवशी संध्याकाळी माझ्याकडे इतके पेशंट्स होते की मला जायला वेळच झाला नाही. मग रात्री मी सायकल घेतली, त्यांच्या घरापर्यंत गेलो, त्यांना सगळ्या शंका विचारल्या आणि मग पहाटे परत आलो. आणि त्या मुलीचं ऑपरेशन केलं मी, सक्सेसफुल. वा सर, ग्रेट. खरंच ग्रेट. खरंच ग्रेट. खूप शिकायला मिळालं आम्हाला त्या काळामध्ये. सर ऍक्च्युली तुमचा हा अनुभव ऐकून आम्हाला खूप शिकायला मिळतं. बरं, एनिवे यू जस्ट कॅरी ऑन. मला एक स्काईप कॉल करायचा. ओके, गुड डे सर. बाय. गुड कुठे नाईट. सर? काय गे काय तर म्हणे मी सरांची सगळी पुस्तकं वाचली, माझ्यासारखी त्यांची फॅन कोणच नाही. अगं आता सर असे समोर बसले होते, आपल्याशी बोलत होते. तुझी का बोलती बंद झाली आहे? आत्ता समोर बसलेले जनार्दन सर आणि काल मला केबिन मध्ये भेटलेले जनार्दन सर हे फार वेगळे होते रे. आता सर किती मनमोकळेपणाने बोलत होते. माहित नाही त्यांना काल काय झालं होतं. जाऊ दे. तुम्ही मुली म्हणजे ना नको त्या गोष्टीचा नको तेवढा विचार करता. काल नसेल त्यांचा मूड, आता आपल्याला काय करायचं त्याचे? बस ना, आता तू पण लेक्चर देणार आहेस का? हो ओंकार सर, रोहिणी मॅडम बोलत आहेत तुम्हाला. मला हा तुम्हाला. बरं आलो आलो. चला लवकर या. ते काय करायचं याचे? राहू दे, येतो मी. हा. नाही नाही, ती माझी नातेवाईक नाही मॅडम. मी आपला पॅसेंजरची वाट बघत स्टँडवर उभा होतो. ही पोरगी तिथंच चक्कर येऊन पडली होती.
तिला आणखी काही होतंय? हे काय आपल्याला माहित नाही मॅडम. पब्लिक जमा झाली होती, पण हिला हॉस्पिटलमध्ये आणायला कोणीच तयार नाही. मग मीच घेऊन आलो इकडे. तुमच्यासारखी माणसं खूप कमी सापडतात हल्ली. अहो माणुसकी पाहिजे ना थोडे. अहो पोरगी पडली म्हणून मोबाईलवर व्हिडिओ काढत बसले सगळे, पण इथं आणायला सुचलं नाही कोणाला. बरं, हिच्या बरोबर आणखी कोणी होतं? नाही, ही एकटीच होती. मॅडम सलाईन लावलेलं आहे, पण अजून शुद्धीवर आलेलं नाही पेशंट. सप्रेसराने सांगितलं की ताबडतोब ICU मध्ये शिफ्ट करा म्हणून. गुड. मॅडम हा. मी निघू? हो, निघा. काय गरज लागली ना लगेच मला फोन करून कळवा. हो, तुझ्या त्यांचं नाव आणि नंबर नोट डाऊन करून घ्या. नंबर द्या. बरं, ओंकार, आशाताई, ही चक्कर येऊन पडली आहे, सो अकॉर्डिंगली हिच्या इनिशियल टेस्ट करून घ्या. मी डिस्चार्ज देऊन येते एका पेशंटला. काय रे ओंकार, कसली केस आहे? काय कळत नाही अगं. रस्त्यात चक्कर येऊन पडली होती, अंगात ताप पण आहे. अरे बापरे. सिस्टर, एक्झॅक्ट टेम्परेचर घ्या लवकर. हां, चक्कर येऊन पडली म्हटल्यावर BP शुगर चेक करा आधी. हां, हो. सिस्टर जरा सांगाल का किती आहे टेम्परेचर? हां, बघते मॅडम. काय रे, कुठे सापडली? अगं काय माहित नाही. आत्ताच एक रिक्षावाला घेऊन आला होता आणि त्याला पण कुठेतरी स्टेशनला काहीतरी चक्कर येऊन पडली होती. मॅडम जास्त नाही आहे, 99 आहे. नाही, जास्त नाही ते ठीकच आहे, पण एक काम करा, तुम्ही ताबडतोब BP घ्या आधी. हो. एक काम कर, तू पिंपल्स चेक कर पटकन. नॉर्मल आहे नॉर्मल. BP किती सिस्टर? 160/100 आहे मॅडम. अरे हाय. हो, एक काम कर, ताबडतोब PCG काढायला घे, कारण त्याच्या अलीकडे काही करता येणार नाही. ठीक आहे, बी क्विक. आणि जर माहिती काढून घे कोणाकडे, मी त्या हिशोबाने आपल्याला फॉलोअप ठेवता येईल. हां मॅडम मी करते तयारी ECGची. सिस्टर जरा ऐका ना, ही मशीन सध्या जरा नवीन आहे, त्यामुळे आणि कसं आहे, फक्त आम्हाला तिकडे ट्रेनिंग आहे, सो तुम्ही जरा वेळ लांब थांबा. ठीक आहे? हां. अरे बापरे, खरंच गोंधळात टाकणार आहे. नाही जमणार मला बहुतेक. काकू, तुमच्यासारख्या 4 नर्सेस करतील तेवढं काम ती एकटी मशीन करेल. इनफॅक्ट आता प्रत्येक वॉर्डमध्ये एक मशीन बसवून घेणार आहेत, माहिती आहे? आय डोंट थिंक तुमच्यासारख्या नर्सेसचं बाकी काहीही काम होणार आहे आता तिकडे. ओंकार, अरे तू काय करतोयस? तू पटकन ये ना, शिफ्ट नाही करायची मशीन. सॉरी. काकू ऐका ना, आत्ता इथे तुमचं काहीच काम नाही, प्लीज बाजूला व्हाल जरा. हां, प्लीज प्लीज प्लीज, हो ना. हे पटकन ओंकार. काकू ऐका ना, आत्ता प्लीज कोऑपरेट करा, इमर्जन्सी. प्लीज प्लीज बाजूला व्हा, प्लीज. आत्ता काहीच काम नाही तुमच्याकडे, प्लीज. ओंकारचं हो. आणि सगळे वॉर्ड बॉयज कुठे, का पाठवलंस त्यांना परत? कनेक्शन कोण करणार आहे हे सगळे? मी करतो. पटकन कर, Don't पटकन worry. कर. हो. काकू काय झालं? तुम्ही का रडताय? आता नवीन मशीन झाल्यावर आमची गरज नाही ना हॉस्पिटलला. पण मॅडम, आमच्यासाठी हे हॉस्पिटल नाहीये, दुसरं घर आहे. आता एखाद्याला घरातून बाहेर काढल्यावर बरं वाटेल का त्याला? काकू तुम्ही काय म्हणताय मला कळत नाहीये, काय झालंय? नवीन ECG मशीन आमच्याशिवाय ECG काढू शकतं, म्हणून अनुराधा मॅडमने नवीन केस आल्यावर मला बाजूला उभं केलं. एवढंच ना? काकू रडणं थांबा आणि इथे येऊन बसा. या या
काकू, अहो त्या मशीनचं ट्रेनिंग फक्त आम्हाला मिळालं ना, म्हणून कदाचित ती असं म्हणाली असेल तुम्हाला. आणि तुमची जागा ह्या हॉस्पिटलमध्ये दुसरं कोणी घेऊ शकतं का? आता नवीन टेक्नॉलॉजी काय काय दिवस दाखवेल देव जाणे. विचार करून भीती वाटते खरंच. काकू, कुठलीही मशीन कुठल्याही माणसाची जागा कधीच घेऊ शकत नाही. एखादं काम पटकन व्हावं, सोपं व्हावं म्हणूनच मशीन्सची मदत घेतली जाते, एवढंच. मशीन्सला भावना असतात का तुमच्यासारख्या? जितक्या हळूवारपणे अलगदपणे तुम्ही एखाद्याला इंजेक्शन देता, तसंच एखादी मशीन देऊ शकते का? काकू, अहो तुम्ही प्रेमाने जेव्हा 4 शब्द बोलता ना पेशंटशी, तर त्याला कडू औषध सुद्धा गोड लागतं. मग आता मला सांगा की तुमच्यासारखं करू शकणार आहे का ते मशीन? सिस्टर, काय झालं? नाही, काही नाही. हे बघा, मी मगाशी ना जरा त्या पेशंटच्या टेन्शनमध्ये होते. आय होप आय हॅवंट हर्ट यू. झालं एवढंच की त्या नवीन ECG मशीन बद्दल ना फक्त आम्हा तिघांना इन्फॉर्मेशन आहे, म्हणून मी असं बोलले. काय चाललंय इकडे? काय चाललंय? संपली वाटतं ड्युटी? निवांत गप्पा मारत बसल्या? तुझी नाईट संपली ना? हो. हॉस्टेलवर जायचं. बाग नाहीये गप्पा मारत बसायला, हॉस्पिटल आहे. नाही सर, मी फक्त एवढंच त्यांना सांगत होते की मशीन झालं म्हणून काय झालं, त्यांची गरज कधीच संपणार नाही. हो का? बराच मोठा विजन दिसतोय आपला डॉक्टर अंजली. नाही, हॉस्पिटलमध्ये कोणाची गरज लागणार कोणाची नाही सगळं माहिती आहे तुला. सर तसं नाही, मी फक्त एवढंच सांगत होते की आपण सगळे एक होत. अच्छा, युनियन बाजीचा विचार चाललाय. तर या युनियनच्या धमक्या मला द्यायच्या नाही. सर युनियन कुठे आलं मध्ये? तेच म्हणतोय मी, सगळीकडे मध्ये मध्ये करायची गरज नाही. चला आपापल्या कामाला जा. काकू, तुम्ही चला माझ्या बरोबर. 5-10 मिनिटाचा ब्रेक ठीक आहे ना? चला. अंजली, अगं जाऊन झोप ना तू. तुला परत नाईट आहेच ना? अगं अशी मध्येच गेल्यानंतर झोप नाही लागणार मला. बट एनिवे आय एम फ्रेश, डोंट वरी. काकू चला या. डायलिसिस और किडनी ट्रान्सप्लांट ऑप्शन तुम्हाला चूज करायचा आहे. ट्रान्सप्लांट करणार असाल तर एक हेल्दी डोनर शोधावा लागेल आपल्याला. अबे मागात पडणार आहे आपल्याला ही मुलगी अंजली. सो लेट मी नो तुमचं काय ठरतंय. थँक्यू सर. वेलकम. सकाळच्या बीपीच्या गोळ्या घेतल्या नाहीत का काय? इतके हायपर झालायत? डोई जडवणार आहे ही मुलगी अंजली. का आता काय झालं? हळूहळू सगळ्यांना खिशात टाकून युनियन उभी करणार आहे इथं. आता मगाशी त्या सिस्टरला फुकटचं काउन्सिलिंग करत बसली होती. मशीन माणसांची जागा कशी घेणार नाही हे समजावत होती. मी सांगतो सपरे, वेळीच सावध व्हायला पाहिजे आपण. मी सावधच आहे. तरीही एक्सपायर झालेल्या गोळ्यांचं प्रकरण उकरून काढलंच ना या आगाऊ मुलीने. आणि त्याच्यात तुम्ही अडकला असतात तर आता काय करायचंय ते सांगा.
यशस्वी सरांना सांगून परत तिला डिसमिस करायला सांग. हं? इतक्या क्षुल्लक कारणासाठी साध्या इंटर्न्सच्या मॅटरमध्ये यशस्वीला पुन्हा पुन्हा इन्व्हॉल्व्ह व्हायला सांगायचं. इंटर्न नाही, आता तुम्हाला साधी इंटर्न वाटते ती, पण भारी पडणार आहे ही मुलगी आपल्याला. हं? तिला तिची जागा दाखवायलाच पाहिजे लवकरात लवकर. हं? आणि यशस्वी सरांना जमत नसेल तर तुम्ही डील करा तिच्याशी. हं? मी बघतो काय करायचं ते. तुम्ही नका टेन्शन घेऊ. पण तुम्ही टेन्शन घ्या. हं? तुम्ही टेन्शन घ्याच सप्रे. हं?